नमस्कार माझ्या भावांनो, कसं काय चाललंय? पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खतरनाक असं स्वागत. पण आज काय माहिती का, आज एकदम स्पेशल आहे. हे बघा कंस भेटले तर आता कुठं पहिल्यासारखं राहिलंच नाही. ती कंस रानात आणायची, आता गाडीवर जाताना गाड्यातनं भेटले घेतले. आता काय माहिती का, आता मग मस्त गॅसवरच सगळं होतं. आता हे बी गॅसवरच आहे. मग पहिल्यासारखं राहिलं ते चुलीवर करायचं खायचं. आता मस्तपैकी आपले कणीस एकदम गॅसवर एकदम होते तयार. तर आपण तो दुकानात येऊ वापस. तर मम्मी करते. गॅसवरच करणार आहे का चुलीवर करणार आहे? तुम्हाला काय म्हणलं, गॅसवरच होत असते, चुलीवर कुठं होत असते का? आता करपटकीन मी आलो दुकानात. घरातनं बुलावा आलाय म्हणजे मस्तपैकी तयार झाले आपले कंस. एक भाजून आणि एक शिजून बघू काय टेस्ट करून बघू. भाजलेलं नाही, शिजूनच केलेले, पण वेगळ्या टेक्निकने केलेले. हो का, ही काय टेक्निक बघा. ही इथं बादलीसारखं वाटतंय का नाही, पण आता तुम्हाला मी सोलून दाखवतो. तुम्ही बी आश्चर्यचकित होता. मला नाव माहीत झाले, मधुमक्खा. ह्याला भाजून नाही, शिजूनच चांगले केले जाते. पण आता शिजवण्याची पद्धत कशी होती माहिती का तुम्हाला? बघितलं असेल की. आणि आता हे शिजवल्यासारखंच झालंय. आता टेस्ट करून बघू. एक नंबर मस्त लागतं. कणीस खायला तर भारीच वाटतं. एवढं भारी लागलं म्हणतो ना, असं खाऊन झालंय तरी तोंडामध्ये चव एकदम अशी विरघळायला लागली. एकदम असं खतरनाक लागलं खायला. आता गिऱ्हाईक आले, आता वापस दुकान. जीवनात अचानक असे काय काय क्षण येते. आता मला माहित बी नव्हतं, ते अचानक भेटलं. म्हणलं आता आपण काय करू, कन्सेप्ट करू आणि ते दाखवतो तुम्हाला. आता ती तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट मध्ये सांगा. तर भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.